25 लाख कोटी रुपयांचं कर्ज हे मोजक्या उद्योगपतींचं माफ होत असेल आणि आमचा सर्वसामान्य शेतकरी काही हजाराच्या कर्जासाठी जर गळफास घ्यावा लागत असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे। आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा आहोत बोलताना या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे। म्हणजे आपणा सर्व माध्यमांना विनंती आहे की इतर कोणत्याही गोष्टीकडे कोणी काही विधान करेल, कोणी काही टीका करेल, माझं त्या सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही सगळे मोठे आहात, पण तुमचा मोठेपणा जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल, नाही तर हा शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कानफळा बसवल्याशिवाय राहणार नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून सुरुवात केली। शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय मोदीच्या गळ्यात घाला, मोदीच्या तुम्ही सायलेंट पुढे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा, पण या केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही। शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले का या केंद्र सरकारला हा गदारोळ वाटतो आणि आमचं निलंबन केलंय। जर हे केंद्र सरकार संसदेत आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असेल, दडपशाही करत असेल, तर रस्त्यावर येऊन आपल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा आवाज या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला शेतकरी आक्रोश मोर्चा आहे। ज्या प्रमुख मागण्या आहेत, जे सातत्यानं शेतकरी विरोधी धोरण केंद्र सरकार राबवतोय, यामध्ये कांद्याची निर्यात बंदी, 4 पैसे मिळायची वेळ आली, लगेच निर्यात बंदी केली। महाराष्ट्राचे अर्ध उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा माऊली शेठ आपण आळ्या फाट्याच्या चौकात रास्ता रोको आंदोलन केलं होतं, 40% निर्यात शुल्क लादलं होतं त्यावेळी, तेव्हा महाराष्ट्राचे अर्ध उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून घाईघाईने ट्विट केलं होतं, 2 लाख टन कांदा 2410 रुपयांनी खरेदी करू। किती शेतकऱ्यांचा कांदा खरेदी झाला, किती शेतकऱ्यांचा कांदा 2410 रुपयांनी खरेदी केला, पण पाप मात्र केलं शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याचं, शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली। म्हणजे 80 पैसे किंवा 1 रुपयाला मिळणारी कोल्ड्रिंकची बाटली 20 आणि 25 रुपयाला विकली जाते, तेव्हा तुम्हाला महागाई दिसत नाही। पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, दूध उत्पादकाला जे कष्ट उपसावे लागतात, या कष्टाकडे सरकारचं लक्ष नाही। त्याला दूध घालताना 18 आणि 20 रुपयांनी दूध घालावं लागतंय, त्याला 5 रुपयाचं अनुदान देताना पण तुम्ही अटी टाकता की जे शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना फक्त 5 रुपये अनुदान, जे खासगी दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान नाही का? हा माणूस नाही का? हा शेतकरी नाही का? याचे कष्ट हे तेवढे नाहीत? या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं जो हात आखडता घेतलाय, यामध्ये खासगी किंवा शासकीय दूध संस्था असा भेदाभेद न करता सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं। आमची शेतकऱ्याची पोरं शिकायला लागली, काय शैक्षणिक कर्ज मिळवताना त्यांच्या नाकी नऊ येतात, बँका पटकन कर्ज देत नाहीत आणि यासाठी सुलभ धोरण करण्यात यावं। आणि जर मोजक्या उद्योगपतींची आम्ही पेपरातच बातम्या वाचायच्या का हो, या उद्योगपतीचं एवढ्या कोटी, एवढ्या हजार कोटींचं, एवढ्या लाख कोटींचं कर्ज माफ, 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज हे मोजक्या उद्योगपतींचं माफ होत असेल आणि आमचा सर्वसामान्य शेतकरी काही हजाराच्या कर्जासाठी जर गळफास घ्यावा लागत असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे। आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा आहोत बोलताना शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं तुम्ही म्हणता। अहो, गेल्या वर्षभरात केवळ महाराष्ट्रात 2066 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे। म्हणजे आपणा सर्व माध्यमांना विनंती आहे की इतर कोणत्याही गोष्टीकडे कोणी काही विधान करेल, कोणी काही टीका करेल, माझं त्या सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही सगळे मोठे आहात, पण तुमचा मोठेपणा जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल, नाही तर हा शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कानफळा बसवल्याशिवाय राहणार नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून सुरुवात केली आणि छत्रपतींनी शिकवण दिली होती, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका। त्यामुळे माझं सर्व शेतकरी बांधवांना हेच सांगणं आहे, आता रडायचं नाही, लढायचं।
आपल्या हक्काचं आता ठणकावून मागून घ्यायचं. धन्यवाद. जय शिवराय.